वॉर 2 काय बोलू आता वॉर 2 बद्दल. तेच आपलं रडगाणं, इंडियाला वाचवायचंय, कोणतरी हल्ला केलाय. यावेळेस नवीन कोणतरी कली नावाचे लोक आहेत जे की भारतावरती हल्ला करणार आहेत. त्यांना भारतावरती कब्जा करायचा आहे. आणि आपले दोन मास्टर द ब्लास्टर, एक म्हणजे ऋतिक रोशन आणि दुसरे म्हणजे ज्युनियर NTR, तेच आपले स्पाय रॉ एजंट आहेत. आणि दोघं जण मिळून कसं वाचवणार. दोघांपैकी एक जण पण गद्दार आहे. ते कोण आहे व कोण नाही हे तर तुम्हाला पिक्चर बघावं लागेल तेव्हाच कळेल. मी काही सांगणार नाही. बघा कसं तरी बरं वाटू लागलं. बघा पिक्चर बघताना जरासं मधातच अचानकच ते आवन जावन गाणं टाकतात. त्याच्यातलं एक सीन बघून जरासं म्हणजे बरं वाटू लागलं की लगेच पुन्हा नवीन पिक्चर चालू करत काहीतरी. बघून माझं डोकं जे आहे ते दुखायला लागलं. बघा अक्षरशः डोकं दुखायला लागलं. आणि क्लायमॅक्स बघून तर डायरेक्ट मी असं कानच धरले. बघा मी तरी तर सध्या बरं आहे बघा पिक्चर बघून, परंतु हे इथं बाजूला बसलेले माणूस हे तर पागल झाले बघा पिक्चर बघून. कारण की स्टोरी समजलीच नाही. तिथं बसलेलं आमच्या दोघांना तर उठून कुठं गायब झाले काय माहिती. मी सापडायला त्यांना कुठं गेले ते काय भेटलेच नाही कुठे गेले शेवटपर्यंत. आणि मग पिक्चरच्या शेवटी म्हणजे आम्ही तिकडे मागून जाऊन कोपऱ्यामध्ये बसलो होतो. कोणी बघू नये बाबा क्या, कोणी विचार नाही आम्हाला पिक्चर बघितला का नाही तुम्ही म्हणून. हे बघा आता हे काय करायचं. ऋतिक रोशनला पहिल्यांदा वाणी कपूरवर प्रेम असते. मग वॉर 2 मध्ये दाखवले की कियारा अडवाणी 15 वर्षापूर्वीच ऋतिक रोशनसोबत प्रेमामध्ये होती. आणि वाणी कपूरची पोरगी देखील वॉरमध्ये पहिल्यांदा दाखवली होती. म्हणजे ऋतिक रोशन यासोबत 2 लफडे करू लागला. आणि इथं आमचं एक मी नाही. लहानपणीपासून आतापर्यंत मला एक गोष्ट कळायला नाही बघा. तीही कोणता बी हिरो असो काही बी असो, ते जेव्हा दुसऱ्या माणसाला मारत असते तेव्हा बाकीचे सगळेजण काय करत असतात. पण ते करत असतात पुन्हा दुसरा सीन म्हणजे की इतके जण गोळ्या मारतात हिरोला एक गोळी बी लागत नाही. हिरोची प्रत्येक गोळी बरोबर माणसाला लागते. म्हणजे हे कुठून ट्रेनिंग घेऊन आलेलं आहे, त्याची कोणतीच गोळी हुकन झाली आणि त्याच्या गोळ्या बी संपन्न झाल्यात त्यांना त्यांचंच माहिती. तर बघा वॉर 2 हा चित्रपट जे आहे ना बघायसारखा आहे. मी म्हणत नाही की नाही म्हणून. 5 पैकी 2.5 स्टार या मूवीला रिव्ह्यू देतो मी. परंतु स्टोरी जराशी हुकली बघा त्यांची. नक्की स्टोरी हुकली. जसं की कुलीमध्ये प्रत्येक BGM प्रत्येक सीनला आपल्याला वाटू लागलं की पिक्चर जे आहे बघावं म्हणून कुठेतरी. म्हणजे प्रत्येक इंट्रोला काही ना काहीतरी भारी होतं. कोणाची एंट्री असो BGM वाटत होतं, म्युझिक वाटत होतं. पण वॉर 2 या बाबतीत हुकलेला दिसते. त्यामुळे 5 पैकी 2.5 स्टार देतो मी. तुमचं मत नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा. थँक्यू.